अलका जोशीचा नमस्कार. पुरुष असल्याबद्दलची सर्वात कठीण गोष्ट कोणती आहे? पुरुष होणं नक्कीच सोपं काम नाही. स्वतःसाठी नाही तर नेहमी परिवारासाठी जगावं लागतं. अशा एक नाही अनेक कठीण गोष्टी आहेत पुरुष होण्याच्या. खूपदा तुम्हाला ह्यासाठी जन्माला घातलं जातं की तुम्ही घरची जबाबदारी उचलावी, मरेपर्यंत आई-वडिलांची जबाबदारी उचलावी. जन्मल्यानंतर किंवा लहानपणापासून तुमच्या वयाच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी दिली जाते. लग्न तिचे तर भावाने का लोन फेडावे हे मला अजून नाही कळले. कोणाची इच्छा असेल तर गोष्ट वेगळी, पण बळजबरी नसावी. स्त्रियांसारखं मन मोकळं करता येत नाही, रडता येत नाही. आपलं दुःख मनातच ठेवावे लागते. स्वतःच्या आवडीनिवडी आणि स्वप्न सोडून घरच्यांची जबाबदारी उचलावी लागते. बहिणीच्या घरी काही काम असेल किंवा काही झालं तरी आपले काम सोडून जावे लागते. भाऊजी, दाजींची खूप सोय करावी लागते. घरी आल्यावर किंवा त्यांच्या कामांना प्राथमिकता द्यावी लागते. स्वतःच्या परिवारासोबतच आई-वडिलांचे पण, असं दोघांचं पण काळजी घ्यावी लागते. पैसे कमावण्यासाठी घरापासून दूर जावे लागते खूपदा आणि आहे त्या परिस्थितीमध्ये राहून पैसे घरी पाठवावे लागतात. बायको आणि आईचे भांडण झाले तर मध्ये त्याचंच सँडविच होतं. बायको तिच्या चुकीमुळे जरी सोडून गेली तरी भली मोठी पोटगी सेटलमेंट रक्कम द्यावी लागते. महिला दार्जिण्या कायद्यामुळे निर्दोष असून पण त्रास सहन करावा लागतो. नोकरी आणि उद्योगामध्ये लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागतात. पारिवारिक गरज असते म्हणून लग्न करण्यासाठी घर घ्यावे लागते आणि महागडे EMI भरावे लागतात. इच्छा नसताना सुद्धा धोकादायक कामे पण करावी लागतात. स्वतःच्या परिवाराची पालन पोषण करण्यासाठी युद्ध लढायला जावे लागते. नालीमध्ये उतरून साफसफाई करावी लागते. त्यामुळे पण खूप लोकांचे जीव जातात. फॅक्टरीत धोकादायक कामे करावी लागतात. खाणीमध्ये पण कामे करावी लागतात. अजून असे खूप कामे करत असतात. हे लिहिलं आहे सौ प्रार्थना देशमुख यांनी.